नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल पीकेएम स्टडीमध्ये. तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे. नवीन जाहिरात आलेली आहे एस-एस-सी जी-डीची आणि मित्रांनो 25,000 प्लस जागे आहेत. तर मित्रांनो अतिशय चांगली जागे आहेत. तर मित्रांनो सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो ही संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मित्रांनो जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. तर मित्रांनो जे विद्यार्थ्यांची 10वी झालेली आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आणि मित्रांनो यामध्ये तुमचा पेपर ही मराठीमध्ये होणार आहे. मराठी लँग्वेज ही मित्रांनो आहे पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी. आणि मित्रांनो तुम्हाला फीस ही अतिशय कमी आहे. फीसबद्दल सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर पहा मित्रांनो 1/12/2025 रोजी ही नोटिफिकेशन आलेलं आहे. भारत सरकार कर्मचारी चयन आयोग एस-एस-सी जी-डीच्या जागा आहेत. तर यामध्ये मित्रांनो सरकारी नोकरीची संधी तुम्हाला भेटणार आहे. तर पहा मित्रांनो फॉर्म भरायची जी डेट आहे 1/12/2025 रोजी मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लास्ट डेट आहे 31/12/2025. आणि टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन जी तुमची मित्रांनो टेंटेटिव्ह अंदाजे तुमची एक्झाम होईल फेब्रुवारी-एप्रिल 2026 रोजी. ला मित्रांनो तुमची अंदाजित इथे दिलेली आहे टेंटेटिव्हमध्ये. तर पहा मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन तुमची टेस्ट होईल विल बी कंडक्टेड बाय द कमिशन इन इंग्लिश हिंदी या मित्रांनो 2 लँग्वेजमध्ये. आणि जर तुम्ही इंग्लिश जर मित्रांनो तुम्हाला असेलच तर यामध्ये तुमची नंतर तुम्ही जी सिलेक्ट लँग्वेज करणार आहे त्यामध्ये 13 लँग्वेजेस 13 रिजनल लँग्वेजेस वाईज मित्रांनो आसामीज, बंगाली. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे मराठी. तर मराठीमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. तुम्हाला क्वेश्चन इंग्लिश आणि मराठीमध्ये येतील. तर मित्रांनो मराठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर मराठी लँग्वेज सिलेक्ट करा. तर पहा नंतरचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तर पे स्केल. तर पेमेंट कशी असेल या मित्रांनो पोस्टसाठी. तर सर्व पोस्टसाठी लेवल 3 21,700 ते रुपये 69,100 अशी मित्रांनो सर्व पोस्टसाठी पेमेंट असेल. तर यामध्ये पहा जागा कशा आहेत वॅकन्सीज. तर यामध्ये या बॉक्समध्ये मेल दिलेला आहे, या बॉक्समध्ये फिमेल दिलेला आहे आणि यांची टोटल ही जागा मित्रांनो दिलेल्या आहेत. तर यामध्ये पहा BSFच्या ज्या जागा आहेत इथे मित्रांनो पाहू शकता तुम्ही. SCच्या 78, STसाठी 58, OBCसाठी 113, EWसाठी 53, अनरिझर्वसाठी 222 अशा 524 आहेत मित्रांनो मेलसाठी. यामध्ये SC, ST, OBC यामध्ये टोटल मित्रांनो 92 आहेत महिलांसाठी. अशा टोटल 616 जागा आहेत कशाच्या BSFच्या. नंतर CISFच्या मित्रांनो जागा 14,595. तर यामध्ये पाहू शकता तुम्ही 14,595 जागा आहेत कशाच्या मित्रांनो CISFच्या. तर CRPFच्या जागा आहेत 5,490, SSBच्या जागा आहेत 1,764, ITBPच्या जागा आहेत 1,293, ARच्या जागा आहेत 1,706. तर नंतर मित्रांनो SSFच्या जागा आहेत 23. अशा टोटल ज्या जागा आहेत 25,487 जागांसाठी मित्रांनो हे नोटिफिकेशन आलेलं आहे. तर यामध्ये पहा नॅशनॅलिटी तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे. तर एज लिमिट पहा 18 ते 23 वर्ष पाहिजे तुम्हाला. गणन करण्याचा दिनांक 1/1/2026. तर यामध्ये महत्त्वाचं पहा 18 ते 23 वय वर्ष पाहिजे. तर विद्यार्थी जो आहे तो मित्रांनो नॉट बिफोर म्हणजेच 2/1/2003च्या अगोदरचा नसावा जो विद्यार्थी आहे. आणि नॉट लेटर दॅन तर मित्रांनो 1/1/2008च्या नंतरचा विद्यार्थी नसावा अशी मित्रांनो वयोमर्यादा आहे. आणि यामध्येच तुम्ही पाहू शकता SC ST साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे एज रिलॅक्सेशन. OBC साठी 3 वर्षाचं आहे. एक्स सर्व्हिसमॅनसाठी मित्रांनो इथे दिलेलं आहे. तर यामध्ये मित्रांनो नंतरचा महत्त्वाचा पॉईंट पहा एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तर पहा मित्रांनो ॲज ऑन 1/1/2026 असे मित्रांनो दिलेलं आहे सर्टिफिकेटसाठी. तर तुम्हाला द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास्ड द मॅट्रिक्युलेशन ऑर 10th क्लास एक्झामिनेशन फ्रॉम अ रेकग्नाइज्ड बोर्ड युनिव्हर्सिटी ॲज ऑन ऑर बिफोर द कट ऑफ डेट. तर 1/1/2026 तर मित्रांनो या डेटपर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे. जर तुम्ही 10वी पास असाल तर मित्रांनो चांगली संधी आहे. 10वी पासवरती तुम्हाला मित्रांनो जागी आलेली आहे ती. तर पहा तुमच्याकडे NCCचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला मित्रांनो असे मार्क्सचं बोनस मिळेल. जर तुमच्याकडे NCC C सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 5% मित्रांनो बोनस दिलेला आहे मार्क्सचं. NCC Bचं सर्टिफिकेट असेल तर 3%, NCC A सर्टिफिकेट असेल तर 2%. तर मित्रांनो अप्लाय कसा करायचा आहे तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मित्रांनो संकेतस्थळावरती जायचं आहे SSC
www.gov.in जर तुम्ही नवीन जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला मित्रांनो OTR नवीन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि मित्रांनो अगोदरच तुमची प्रोफाईल असेल, रजिस्ट्रेशन असेल तर मित्रांनो डायरेक्ट तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता. तर ॲप्लिकेशन फीस पहा, तर मित्रांनो फक्त 100 रुपये फीस आहे. आणि मित्रांनो जे वुमेन आहेत, ज्या सर्व महिला कॅन्डिडेट आणि SC, ST आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी मित्रांनो फीस नाही. तर फक्त फीस आहे, फी मित्रांनो बाकीच्यांसाठी 100 रुपये फीस आहे. तर फीस कशी मित्रांनो पे करायची आहे त्याच्याबद्दल इथे दिलेलं आहे. तर यामध्ये करेक्शन जर तुम्ही फॉर्म भरताना काही जर चूक जर झाली तर तुम्हाला मित्रांनो हे दिलेलं आहे, या डेटपर्यंत तुम्ही करेक्शन करू शकता. तर सेंटर ऑफ एक्झामिनेशन, तर तुम्हाला सेंटर कोणकोणते आहेत पहा. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणते सेंटर आहेत पाहूयात आपण. तर यामध्ये अमरावती सेंटर आहे, छत्रपती संभाजीनगर सेंटर आहे, जळगाव सेंटर आहे, कोल्हापूर सेंटर आहे, मुंबई सेंटर आहे, नागपूर सेंटर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, पुणे आहे, असे मित्रांनो सेंटर आहेत. जर जे तुम्हाला मित्रांनो चांगलं वाटेल सेंटर, या सेंटरवरती तुम्ही अप्लाय करू शकता, सेंटर तुम्ही भरू शकता. तर स्कीम ऑफ एक्झामिनेशन, तुमची एक्झामिनेशन कशी होईल. तर मित्रांनो तुमची एक्झामिनेशन कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होईल. तर यामध्ये पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी, पार्ट सी. तर यामध्ये जो जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग यामध्ये 20 क्वेश्चन असतील, 40 मार्क्स. जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस यासाठी 20 क्वेश्चन, 40 मार्क्स. एलिमेंटरी मॅथमॅटिक्स यासाठी 20 क्वेश्चन, 40 मार्क्स. इंग्लिश हिंदी या सब्जेक्टसाठी 20 क्वेश्चन आणि 40 मार्क्स आणि 60 मिनिटाचं मित्रांनो तुम्हाला टाईम ड्युरेशन असेल. यामध्ये पहा तुमची फिजिकल टेस्ट आहे. तर या पोस्टसाठी तुम्हाला फिजिकल टेस्ट ही लागणार आहे. तर यामध्ये मेलसाठी लागणार आहे 5 किलोमीटर तुम्हाला मित्रांनो रेस आहे धावणे 24 मिनिटामध्ये. महिलांसाठी 1.6 तर मित्रांनो 1600 मीटर तर आहे तुम्हाला. तर यामध्ये 8.5 मिनिट दिलेला आहे 1.6 किलोमीटर. तर यामध्ये जे विद्यार्थी बिलॉंग करतात लद्दाखमध्ये, तर मित्रांनो लद्दाखच्या विद्यार्थ्यांसाठी 1.6 किलोमीटर जे आहे 7 मिनिटामध्ये आणि 800 मीटर 5 मिनिटांमध्ये आहे महिलांसाठी. आणि 1.6 किलोमीटर जे आहे म्हणजे 1600 मीटर 7 मिनिटांमध्ये जे आहे ते मेलसाठी आहे आणि महिलांसाठी 800 मीटर 5 मिनिटांमध्ये आहे. तर हाईट पहा, मेलसाठी 170 सेंटीमीटर आणि फिमेलसाठी 157 सेंटीमीटर अशी मित्रांनो हाईट दिलेली आहे. आणि जे विद्यार्थी शेड्यूल ट्राईबमध्ये आहे तर त्यांच्यासाठी असे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना सूट आहे, याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे, त्यांच्यासाठी हा मित्रांनो कॉलम दिलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये बसता का पाहून घ्या. तर मित्रांनो नंतर महत्त्वाचा पॉईंट, मेलसाठी पहा चेस्ट अनएक्सपेंडेड. तर मित्रांनो 80 सेंटीमीटर लागेल तुम्हाला आणि फुगवून तुम्हाला 85 म्हणजे 5 सेंटीमीटर तुम्हाला फुगवायचा आहे छाती. तर यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे शेड्यूल ट्राईबसाठी, बाकीच्यांसाठी कोणाकोणासाठी ते कॉलममध्ये दिलेलं आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. तर वेटबद्दल माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत, नक्की तुम्ही फॉर्म भरा. आणि मित्रांनो चांगल्या जागा निघालेल्या आहेत. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा, म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. धन्यवाद.